सुरगाणा तालुक्यातील वांगणसुळे आणि खोबळा गावांमध्ये जलसंधारण बंधाऱ्याची कामे अचानक बंद पडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। शासनाकडून या कामासाठी 220,78,000चा निधी मंजूर असूनही प्रत्यक्षात कामे सुरू नसल्याचे समोर आलेले आहे। तसेच 34 लाखांचा लघु पाटबंधारे प्रकल्पही अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे। त्यामुळे वांगणसुळे येथील सन 1982 मध्ये बांधण्यात आलेला तलाव सध्या मोठ्या प्रमाणात गाळाने भरलेला असून त्याची साठवण क्षमता कमी झाली आहे। त्यामुळे पावसाळ्यात पाणी साठत नसून दरवर्षी उन्हाळ्यात गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण होते आहे। दरम्यान आमदार नितीन पवार यांच्या तक्रारीमुळे ही कामे थांबली असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे आणि त्यामुळे शासनाने तातडीने लक्ष घालून कामे पुन्हा सुरू करावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्यांमध्ये तलावातील गाळ तातडीने काढणे, पाण्याचे नैसर्गिक प्रवाह मोकळे करणे, तसेच बंद पडलेली जलसंधारण आणि बंधाऱ्याची कामे त्वरित सुरू करणे यांचा समावेश आहे। प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी 22 एप्रिल 2026 पासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, सुरगाणा।